हॅलो नमस्कार मंडळी, कशी आहात? तुम्हाला माहिती आहे की मी वेट लॉस साठी ही पावडर वापरते, ज्याच्यामध्ये जिरे, धने, ओवा, कच्ची बडीशेप हे छान ड्राय रोस्ट केलेलं आहे आणि मिक्सरला बारीक केलेलं आहे. पण आता आहे उन्हाळा आणि उन्हाळ्यामध्ये वजन कमी करताना प्रॉब्लेम येतो तो उष्णतेचा. उष्णता असेल आणि शरीरामध्ये आपल्याला थंड असं काहीतरी घालवायचं असेल किंवा ह्या पावडरने, जिरा, ओव्याने त्रास होतो उन्हाळ्यामध्ये, ज्याला पायलचा त्रास आहे, ज्याला उष्णतेचा त्रास आहे, ज्याला चेहऱ्यावर पुरळ येतात किंवा अंगाला खाज सुटते, हे उन्हाळ्यात त्रास होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला उन्हाळ्यात अशी कोणती पावडर बनवता येईल, अशी मी आज पावडर तुम्हाला बनवून दाखवणार आहे. त्या पावडरचं तुम्ही सगळे इन्ग्रेडियंटचे फायदे तुम्ही गुगल करून बघू शकता किंवा ह्या इन्ग्रेडियंट मी मिक्स केल्यानंतर त्याचं जे इफेक्ट होणार आहे शरीरावर, तो इफेक्ट म्हणजे आपला चेहरा ग्लोईंग दिसणार आहे. शिवाय मेटाबॉलिझम आपला फास्ट होणार आहे, आपली जी चयापचयाची क्रिया आहे ती व्यवस्थित होणार आहे. महत्वाचं म्हणजे जे अंगावर सूज शूज म्हणते, अंगावर जी सूज सूज जी येते ना, वजन कमी जास्तचा प्रश्न वेगळा. अंग जर मोठं दिसत असलेलं ना सुजलेलं, ती सूज जे वॉटर रिटेन्शन आहे ना ते होण्यासाठी, किंवा वॉटर रिटेन्शन तुम्हाला माहित असेल, आपल्या शरीर असं पाणी धरून ठेवतं, ते पाणी सोडलं गेलं असं नाही की कुठून तरी सोडायचंय, ते ऑटोमॅटिक सूज कमी होते. म्हणजे आपण बघा, एखादं अन्न कमी खात असतं पण ते असं हेल्दी दिसत असतं, तसं ती सूज असते अंगावरची, ते कमी होण्यासाठी आज पावडर बनवणार आहे, ज्याचा आपल्याला उष्णतेचा त्रास होणार नाहीये त्याच्यामुळे. म्हणजे ज्याला उष्णतेचा पायलचा वगैरे त्रास आहे ना, त्यांना त्याचं वजन पण वाढलेलं असतं त्या व्यक्तीचं आणि त्याला त्रास पण होत असतो. त्यामुळे ना उन्हाळ्यामध्ये ही पावडर बेस्ट आहे. याच्यासाठी तुम्हाला काही नाही करायचं. तुमच्या घरी गुलाबाच्या पाकळ्या असतील, मी बनवून तर दाखवणार आहे, सांगते त्यासाठी. जे आता गावाकडे राहतात किंवा ज्याच्या घरी गुलाबाचं झाड आहे, ज्याच्या घरी लहान मुलं गुलाबाची फुलं तोडून टाकतात असं नाही, ज्याच्या घरी गुलाबाची फुलं आहेत त्यानं गुलाबाच्या पाकळ्या सुकवून ठेवायच्या छान अशा, भरपूर अशा. विकत आणायची गरज नाही, कारण मला विकत आणावं लागलं. मी 2-4 वेळा साठवण्याचा हा व्हिडिओ मला खूप आधीपासून बनवायचा होता, पण जेव्हा जेव्हा मी सुकायला ठेवल्या तेव्हा आणवीनं नाही केलं तरी ते एकतर हवेनं उडून जातात, नाहीतर लहान मुलं माझ्या इथे खेळायला येतात, ते काहीतरी करतात. त्यामुळे माझ्याकडून काय ते सुकवणं झालं नाही. त्यामुळे मी ही पावडर आहे, ही मी दुकानातून आणलेली आहे. हे ना सुकी ड्राय काय म्हणू शकतो आपण ह्याला, पाकळ्या आहेत ह्या गुलाबाच्या, सुकलेल्या पाकळ्या आहेत. आणि महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगते, पावडर बनवताना दाखवते. हे जे रोजमेरी आहे ना, आपण केसांसाठी आणि केसांसाठी, केस गळती कमी होण्यासाठी आपण आणलेलं आहे. हे तुम्ही तुमच्याकडे असेल तर तुम्ही वाचू शकता की त्याच्यावर लिहिलेलं मी वाचत होते तेव्हा हर्बल टी असा यूज त्याचा दिलेला आहे, म्हणून मी सर्च केलं असता माझ्या लक्षात असं आलं. म्हणजे हेअर केअरसाठी तर आहेच, त्याचं तेल करू शकतो आपण, रोजमेरी वॉटर करू शकतो, पण हे आपल्या शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहे. शेवटी ही वनस्पतीच आहे, असं नाही की आपण काहीतरी विकत आणले. हे झाडच आहे, झाडाचंच आहे. हे सुकलेलं झाड असतात, ते सुकलेल्या त्याच्या काड्या काय म्हणू शकतो आपण, त्या असतात. याचा फायदा वेट लॉसमध्ये सुद्धा होतो. हे मला आश्चर्य वाटते आणि हे मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे बरं का. फर्स्ट टाइम ह्या आपल्या सगळ्या इन्ग्रेडियंटमध्ये हे टाकणार आहे. चला तर महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर मॉम्स किचन जॉयवर हे असतील, नवीन असतील, त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आज तुम्हाला वाटत असेल की एवढं का बोलायला गडबडतीये, माझं बेसिनचं सगळं खालचं तुटलेलं आहे, ते आत्ताच बसवले. बेसिन सुकल्याशिवाय घरातलं काहीही काम करता येत नाही. पण व्हिडिओसाठी कमेंट येत होत्या की तू पावडर बनवून दाखव, म्हणून मी आज व्हिडिओ काढलेला आहे. तर आज व्हिडिओमध्ये काय चुकत असेल तर सॉरी. चला तर पावडर बनवायला पण सुरुवात करूया. राडा पडलेला आहे, ते बसवून गेलेत, पाणी नाही टाकायचं सांगितले त्यांनी. हे सगळं माझं खाली उपसून आलेलं, त्यामुळे सगळा राडा तसाच पडलेला आहे. चला तर सुरुवात करूया. आता काही तवा पॅन गरम करायला ठेवायचं पहिलं. आता बघा, तुम्हाला दिसेल इथं हे रोजमेरी आहे, बरोबर का. हे रोजमेरी आहे, हे रोजमेरी ड्राईड लिव्ज. ओके, इथं तुम्ही बघू शकता, इथं मेन्शन केलेलं आहे हर्बल टी, म्हणून मी वाचून बघितलं की ह्याचा काय फायदा आहे. तर ह्याचा वेट लॉससाठी सुद्धा फायदा आहे आपल्याला. तर आता महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ना एक अंदाजे जर घेतलं ना, हे जे धने आहेत याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे धने थंड असतं. ओके, कोथिंबीर सुद्धा मी तुम्हाला सांगते रात्रीची पाण्यामध्ये प्यायची टाकून, जर तुम्हाला हे असलं करायला जर कंटाळा येत असेल ना. हे धने आहेत, हे माझ्या घरचे धने आहेत. आता इथं मी बघा मोजून मी आधीच ठेवलेलं आहे. 5 चमचे मी इथं धने घेतलेले आहेत. किती घेऊ शकता तुम्ही, असं काही नाही. ओके, 4 वेलची घ्यायची आहे.
त्यानं फ्लेवर छान येतो आपल्याला. गॅस छोटासाच ठेवायचा आहे मंद आचेवर आणि 4 चमचे 4 ते 4.5 5 चमचे आपल्याला कच्ची बडीशेप घ्यायची. 5 चमचे घेतले मी इथं, सेम क्वांटिटी. बडीशेप सुद्धा थंड असते. काय काय घेतलं आपण, ही वेलची, धने आणि कच्ची बडीशेप. आता ह्या ज्या पाकळ्या आहेत ना, ह्या गुलाबाच्या पाकळ्या, गुलाब फुल तुम्हाला कुठेही दुकानात जाऊन मिळतील. 35 रुपयाला मी आणलेले आहेत बघा. तुम्हाला जर सुकवता येत असतील तर तुम्ही सुकवू शकता, असं काही नाही. आता ह्याला ना आपल्याला हे दोन्ही आपण आत्ता नाही टाकायचं, हे आपल्याला आधी छान ड्राय रोस्ट करून घ्यायचंय. जिरे आणि ओवा मी टाकलेला नाहीये. जिरे आणि ओव्यामध्ये खूप उष्णता असते आणि दालचिनीमध्ये सुद्धा असते. त्यामुळं हे जे थंड पदार्थ आहेत ना, ते थंडच घेतलेले आहे मी. तुम्हाला तर माहिती आहे, गुलाब पाकळ्या असतात, आपण गुलाबाचं ते हे खातो, गुलकंद वगैरे खातो. तर हे अगदी थोडंसं नाही का मॉइश्चर वगैरे असतं ना, ते जावं म्हणून थोडंसं ड्राय रोस्ट करून घ्यायचंय. जास्त त्याला करपवत बसवायचं नाहीये. थोडंसं 1-5 मिनिटात ते भाजून जातं कच्ची बडीशेप आणि जास्त वेळ पण नाही लागत. झालं, जास्त भाजायचंच नाही याला. याच्यामध्ये आता मी 2च चमचे टाकणार आहे, जास्त नाही. फर्स्ट टाइम आहे. बारीक हे तुम्ही स्किपही करू शकता, असं काही नाही. मी वाचलंय त्याच्यावर, म्हणून वेट लॉस व्हायला जरा लवकर मदत होते म्हणून मी त्या 2 चमचेच घेतले. थोडंसंच घेतले कारण मला याचे तेल बनवायचे, केस पण मला वाढवायचे. आणि ह्या ज्या गुलाब पाकळ्या आहे ना, ह्या गुलाब पाकळ्या भाजायच्या नाहीयेत. हे सगळं झालं ना, हे भाजून आपल्याला जास्त नाही भाजायचंय बरं का, थोडंसंच भाजायचं. मी गॅस बंद करते आहे त्या तव्यावरच, बस त्याच्यातलं मॉइश्चर जावं असंच. हे ना रोजमेरी विक्स सारखा वास येतो बरं का, छान वास येतो, मस्त. ठीक आहे. आता हे गॅस तर मी बंदच केला. तर ह्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत ना, ओ माय गॉड, ह्या पण ह्याच्यामध्ये टाकायच्या. आपल्याला बारीक करायचं, त्यामुळे मी गॅस बंद केलाय बरं का. त्याला पावडर जास्त आहे म्हणून मी थोडेसे जास्त घेतले. म्हणजे 2-3 फुलांच्या पाकळ्या असतील एवढ्या. मोजून नाही घेतलं बरं का. तुम्ही म्हणाल प्रमाण वगैरे काही फरक पडत नाही, जास्त गेलं तरी कमी गेलं तरी. जास्त गेलं तरी असं काही गुलाबांनी काय आपल्या शरीरावर काही वाईट परिणाम होत नाही. कुठल्याच आपल्या गोष्टीनं आपल्या शरीरावर वाईट परिणाम होत नाही. तर हे छान ना असं कडक होऊ द्यायचंय आपल्याला, म्हणजे नाही आपल्याला ना मिक्सरवर बारीक करायचंय. मला पण ह्याची टेस्ट कशी लागते, कारण ती पहिली जी वेट लॉस पावडर आहे ना, त्याच्यामध्ये थोडीशी जिऱ्या ओव्याची, म्हणजे आपण जो घरचा मसाला खातो ना, तशी टेस्ट येते. आता ह्याच्यात कशी येते, कारण ह्याच्यामध्ये ना रोजमेरी पण आहे आणि गुलाबाच्या पाकळ्या पण आहेत. आणि हो, ह्याच्यामध्ये काही साखर वगैरे टाकून प्यायची नाही, हे फक्त पाण्यामध्ये प्यायचं आहे. तर हे बघा मस्त असं तयार झालेलं आहे. वास सुद्धा खूप मस्त येतो. मला वाटतं त्या रोजमेरीचा किंवा गुलाबांचा कशाचा तरी असा छान असा विक्सचा पण लावतो ना, तसा वास येतोय मला. पण हे ना, हे आपल्याला सुकलं ना, हे सुकल्यानंतर ह्याची आपल्याला मिक्सरवर पावडर बारीक करून घ्यायची आहे. आता ह्याला सुकायला वेळ लागेल आणि मला सगळा राडा आवरायचा आहे. ह्याचा मी पावडर कशी लागते ना, त्याचा व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओमध्ये वगैरे टाकेल किंवा तुम्हाला लॉंगमध्ये पण सांगेल ही टेस्टला कशी लागते पावडर. तुम्हाला जर बनवायचं असेल तर हे सगळे इन्ग्रेडियंट तुमच्या घरी आहेत. रोजमेरी मागवायचं असेल मागवा, नाही टाकलं तरी चालेल, असं काही नाही. आणि खूप कमी प्राईसमध्ये आहे. मला वाटते 100 का 123 रुपयाला मी हे मागवलेलं आहे. ते प्रोडक्ट तुम्हाला टॅग करते. तर तुम्हाला मागवायचं असेल तर मागवा, नसेल तरी ठीक आहे. कारण केस सुद्धा महत्त्वाचे. मी केसांसाठी ॲक्च्युली मागवलेले आहेत. माझे जे केस आहेत ना, ते केस माझे चांगले आहेत, पण थोडेसे गळायला लागलेले आहेत नाही का. माझे कुरळे केस आहेत आणि मला पण स्वतःवर ते अप्लाय करून बघायचे. मला लहानपणापासून नाही का, मला केस वगैरे मोकळे आवडत नाही. तुम्ही म्हणता मला हेअरस्टाईल करत जा, पण मला नाही आवडत. मला मेकअप पण आवडत नाही. मी तुमच्या पुढे आपलं थोडंसं लिपस्टिक पावडर लावून उभी राहते, व्यवस्थित दिसावं म्हणून. चला, तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आज मला खूप घरातलं काम आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये कॉन्फिडन्ससुद्धा नव्हता. काय माहीत काय झालं आज मला, का उन्हाळ्यामुळे थोडंसं ना आळसल्यागत झालेलं आहे. झोप पण रात्रीची नाईट शिफ्ट केल्यामुळे झालेली नाही आहे.
त्यामुळे ज्याचं वजन कमी झालेलं आहे, कमेंट जी लावलेली आहे ना, त्यांना नक्की कॉंग्रॅच्युलेशन करा. म्हणजे त्यांना अजून त्या मोटिवेशन त्यांना मिळेल. 10 किलो त्यांनी वजन कमी केलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पण मोटिवेट व्हाल की ते करू शकतात, तर तुम्ही नाही का करू शकत. चला, बाय बाय, थँक्यू.